ओमराजे निंबाळकर फक्त बोलबच्चन आहेत। ओमराजेंकडे विकास कामांवर बोलण्यासारखं काहीच नाही। भाजपच्या राहुल काकडेंनी सडकून टीका केली आहे। भाजपचे राहुल काकडे यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल काकडे माझ्यासोबत आहेत। येणाऱ्या मागील 2 तारखेला जे मतदान झालं त्यात भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सोनेहाताई राहुल काकडे या प्रचंड मताधिक्याने विजय झाले आहेत। सोबतच 22 नगरसेवक असं पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे भाजपाची। त्याबद्दल मी धाराशिव शहरातील जनतेचा आम्ही ऋणी आहेत आणि हे ऋण आम्ही कामाच्या धाराशिव शहरातील जनतेला जो त्रास आहे, रोड असतील, पाणी असेल, नाल्या असतील, जो त्यांचा संघर्ष आहे मागल्या 8, 10, 9 वर्षातला तो संपवू आणि जास्तीत जास्त शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण तिथं ऑन कॅमेरा आहे सगळं। आमच्याकडून सुरुवात काही झालेली नाहीये। सगळं जे काय झालं आहे ते उभा टाका टाकून झालं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या स्टेजवर होते त्या स्टेजवर सन्माननीय मल्हारदादा होते आणि वरिष्ठ नेता आमचा कुणीही नव्हता, परंतु समोरील स्टेजवर स्वतः खासदार आमदार होते आणि त्यांच्या देखत त्यांचे कार्यकर्ते कोणत्या पद्धतीने नाचत होते, काय हातभारे करत होते हे सर्व जगानं पाहिले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते रंगवून सांगायला लागलेत त्यांना सध्या आमच्यावर टीका करण्यासाठी काही नाही। कारण आमचे नेते राणादादा विकासावर बोलतात, आमचे नेते निधी आणतात आणि काम करतात आणि विरोधक फक्त बोलबच्चन आहेत, भाषणगिरी करतात, त्या पलीकडे त्यांचं काम नाही। त्याच्यामुळे असं काहीतरी काढायचं आणि विरोधात टीका करत फिरायचं। लोकशाही मराठी धाराशिव। भाजप युवा स्वाभिमान शिवसेनेची युती पक्की असून आज जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली। युवा स्वाभिमान संघटनेच्या काही जागांवर निर्णय बाकी असल्याची प्रतिक्रिया देखील रवी राणा यांनी दिली आहे की जागा वाटप संदर्भात अंतिम मला असं वाटते काल सुद्धा माझी संजय कुटेंसोबत चर्चा झाली, बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा मी टाकलेला आहे आणि आज त्या ठिकाणी कोर कमिटीची भाजपची बैठक आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचे बद्दल सुद्धा त्यांची काही चर्चा चालू आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या काही सीटांवर फक्त अंतिम निर्णय बाकी आहे, बाकी 90% निर्णय झालेला आहे। तर काही ठिकाणचा जो निर्णय तो आज होऊन जाईल आणि युती पक्की आहे। खडसे कपडे बदलण्यासारखे पक्ष बदलतात। खडसेंमुळे मुक्ताईनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचं नुकसान झाले असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना दिलंय। मुक्ताईनगरमधील पराभवावर खडसे आणि महाजनांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पाठबळ न दिल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झालाय अशा शब्दात खडसेंच्या आरोपाला महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। काय पाठबळ देतं त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा मी गेलो तिथे। पाठबळ मंत्री आहेत, तिथे खासदार आहेत, हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री झाले एवढे वर्ष 15-20 वर्ष, आता अजून यांना काय पाठबळ देतात? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत। म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची, आमदारकीला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची। म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसे तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदलू, पक्ष बदला तरी धडाधड। हां, लोक इतके दुधखोळे राहिलेले नाहीत। तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC कडे त्याच्यावर तर नेट नाही म्हणून मी नाही तिकीट घेत तुमचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।